व्हिडिओ चालू करून घेतो. ठीक आहे. सो डिझायनिंग ऑफ बोल्ट, डिझायनिंग ऑफ कनेक्शन म्हणा, डिझायनिंग ऑफ कनेक्शन म्हणू आपण, किंवा बोल्टेड जॉईंट म्हटलं तरी चालेल. आपण बोल्टेड जॉईंट टाकू. आता बोल्टेड जॉईंटवरती आपल्याला जास्त फोकस असणार आहे, पण दोघांची डिझायनिंग सेम असते. फरक किती असतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. मग आता काय करावं बरं का, तो सगळ्यात महत्त्वाची बात, मला काढायची स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, मला काढायची ताकद. आता जो बोल्ट मी वापरणार आहे तिथं, जो बोल्ट मी वापरणार आहे त्याची ताकद किती असते हे मला काढावं लागणार, कारण की त्याच्या ताकदीवरून आपण डिझायनिंग करणार. दोन प्लेटला जोडतोय आपण, दोन प्लेटला जोडण्यासाठी आपण बोल्टला वापरतोय. त्या बोल्टची ताकद जर का आपल्याला माहीत नसेल तर आपण लोड किती अप्लाय करायचा आपल्याला ते पण कळणार नाही. समजा मला कळालं की याची ताकद जी आहे ना, याची ताकद 100 आहे, त्याच्यावरती जर लोड मी 50 लावत असेल तर ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण या बोल्टची ताकद समजा 100 आहे आणि त्याच्यावरती जर का आपण 200चा लोड लावतोय तर ते तुटून जाणार आहे, राईट की नाही. त्यामुळे बोल्टची ताकद किती असावी ही बात आपल्याला माहीत असायला पाहिजे. तो पहिला पॉईंट आपण या ठिकाणी लिहित असतो. पहिला पॉईंट काय याच्यामध्ये, स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इन बेरिंग टाईप कनेक्शन. आपण काय शिकत आहोत, आपण फ्रिक्शन टाईप कनेक्शन शिकत नाहीये, आपण बेरिंग टाईप कनेक्शन शिकत आहोत. बेरिंग टाईप कनेक्शन कधी होईल रे सांगा बरं का, बेरिंग टाईप कधी घडेल. फ्रिक्शन टाईप शिकत नाही आपण, बेरिंग टाईप. मग बेरिंग टाईप कधी येईल सांगा बरं, मी पॉईंट लिहितो तोपर्यंत. लोड बिअरिंगने ट्रान्सफर होत असेल तर, जर समजा दोन प्लेटमध्ये काय असेल, रिलेटिव्ह रिलेटिव्ह मुवमेंट, मोशन असेल जर रिलेटिव्ह मुवमेंट और स्लिपिंग जर होत असेल तरच आपल्याला कळायला भेटेल की त्याच्यामध्ये काय बाबा फ्रिक्शन नाही आहे, राईट का. सो देअरफॉर काय म्हणतो मी, स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इन बेरिंग टाईप कनेक्शन. बेरिंग टाईप कनेक्शन म्हणजे कोणता, ज्याच्यामध्ये बेरिंग आणि शेअरिंग घडेल. फ्रिक्शन वगैरे जे आहे ना निग्लिजिबल आहे, राईट का, फ्रिक्शन वगैरे नाही असं आपण अजूम करतो. म्हणजे हाय फ्रिक्शन ग्रिप बोल्ट जो आहे ना त्याची डिझायनिंग नाही बघत आहे आपण बेरिंग टाईप कनेक्शनची डिझायनिंग बघत आहोत. तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. फ्रिक्शनचं काय होतं ते तुम्हाला आपण नंतर बघू, वाटल्यास उदाहरणं कशी येतात काय येतं त्याच्यावर. तो बेरिंग टाईप, तो स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इन द बेरिंग टाईप कनेक्शन. त्या कनेक्शनचा कोणता प्रकार आहे, बेरिंग टाईप कनेक्शन. बेरिंग टाईप कनेक्शन म्हणजे काय की दोन प्लेटमध्ये थोडीफार रिलेटिव्ह मुवमेंट होत असावी, ती वाली बात आहे. फ्रिक्शन याच्यामध्ये नाही आहे, ही वाली बात आहे. पुढे तो आता मला काय करावं लागतं, मला बोल्टची डिझायनिंग स्ट्रेंथ काढावं लागतं. सो डिझाईनिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. सो ही ताकद आहे बोल्टची, ही ताकद आहे. लोकांना म्हणणार बाबा ही एवढी ताकद आहे बोल्टची, याच्या पुढे तुम्ही बिलकुल पण लोड येऊ देऊ नका. तो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट म्हणजे ही, याच्या पुढे किती पण लोड येऊ देऊ नका, याच्या पुढे लोड नका येऊ देऊ. सो व्हॉट याला काय म्हणतो मी, VDB, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, VDB. सो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट VDB आपण म्हणतो. मग बघू बरं का आता काय. पहिला आहे डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. सो डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट दॅट इज VDSB. आणि दुसरं काय 2 नंबर, डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, ज्याला मी लिहितो VDPB. हे आहे VDSB, हा आहे VDPB, राईट. आता गंमत बघा, आपल्याला काढायची डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. या दोघांपैकी जी मिनिमम असेल ती मिनिमम आपली डिझाईन स्ट्रेंथ झाली. म्हणजे कोणत्या बी हालतमध्ये या दोघांपैकी जी छोटी व्हॅल्यू असेल ना त्याच्यापेक्षा जास्त जायला नको, हे समजू शकतो आपण. जसं की काय बरं का, आता समजा बघा, सो मिनिमम ऑफ बोथ ही जी काही झाली आपली डिझाईन. म्हणजे काय बरं का, मी काय म्हणतोय, समजा आपण बोल्ट जो आहे ना, बोल्ट काही ना काही जास्त आपण लोड अप्लाय करतोय, तो बोल्टची काही ना काही ताकद असेल शेअर घेण्याची. म्हणजे काय, आतमध्ये शेअर जनरेट, जेव्हा तुम्ही त्याला कापायला म्हणजे दोन प्लेट जेव्हा एकमेकांना होडणार ना तुम्ही, तर ते कापण्याचा ट्राय करेल. मग कापायला जाणार म्हणजे काही ना काही बोल्ट स्वतःहून ताकद देणार. मग ताकद किती देईल ती झाली आपली डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. सो डिझाईन शिअर स्ट्रेंथ म्हणायचं. काय म्हणलं तुम्ही, डिझाईन शिअर स्ट्रेंथ म्हणा बरं का. सो दिस इज व्हॉट डिझाईन शिअर स्ट्रेंथ. हे डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आहे. आणि कालचं काय, डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ. आणि बेरिंग म्हणजे काय बाबा, की बोल्ट जो काय आहे शेअरमध्ये फेल होतो, बोल्ट जो आहे तो बेरिंगमध्ये पण फेल होतो. या दोघांपैकी जी छोटी व्हॅल्यू आहे, या दोघांची व्हॅल्यू मी काढली, या दोघांपैकी छोटी जो आहे ना, या दोघांमध्ये फेल होऊ द्यायचं नाही आपल्याला, या दोघांमध्ये फेल होऊ द्यायचं नसेल. म्हणजे छोटी व्हॅल्यू आहे ना आपली, त्याच्या पुढे कधी पण लोडला येऊ देऊ नका. माझा पॉईंट कळाला का तुम्हाला, मी काय बोलतोय तो तुम्हाला. समजा जो बोल्ट आहे, हा बोल्ट आहे, या बोल्टची जी शेअरिंग स्ट्रेंथ आहे ना ती 10 आहे. याचा अर्थ काय बरं का, शेअरिंग स्ट्रेंथ 10 आहे म्हणजे काय, जर 10 एवढी ताकद जर त्या बोल्टवरती लावली ना तर तो कापला जाईल.
10 एवढी ताकदचा जर का तुम्ही लोहेला तर तो कापला जाईल, राईट का. पण याची बेरिंग स्ट्रेंथची आहे ना, बेरिंग म्हणजे काय, क्रश व्हायची, असा काहीतरी क्रश होऊन जातो तो, असा क्रश व्हायची. त्याची ताकद किती, सो बेरिंग व्हायची जी ताकद आहे ना ती समजा 6 आहे. ती किती आहे, 6. म्हणजे आता 6 एवढा लोड जर का आला तो बेअर होऊन जातो. 10 पर्यंत आला तो कापला जातो. मग याचा अर्थ असा आहे की बोल्टवरती जो तुम्ही लोड अप्लाय करणार, सांगा बरं का, बोल्टवरती किती लोड अप्लाय करणार आता तुम्ही, बोल्टवरती किती लोड अप्लाय करणार तुम्ही, 6च्या आत. किती, 6च्या आत. 6च्या आत, बरोबर का. म्हणजे आपण किती आहे करणार, आपण 6च्या आतमध्ये लोड अप्लाय करणार का, कारण की आपल्याला ना त्याला बेरिंगमध्ये फेल होऊ द्यायचं आहे ना त्याला शेअरिंगमध्ये फेल होऊ द्यायचं. देअरफॉर मिनिमम ऑफ बोथ. सो एक नंबर काय, डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आणि डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, अशा पद्धतीने आपण हे बोलू शकतो. आला पॉईंट लक्षामध्ये. सो दिस इज व्हॉट, हे असं आपण बोलतो. मग आता आपण बघूया एक एक काढून बघू. आता एक एक पॉईंट आपल्याला काढायचं. फर्स्ट ऑफ पॉईंट इज व्हॉट, एक एक पॉईंट आपण कव्हर करून बघूया. पहिला पॉईंट काय, पहिला पॉईंट आहे डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. तो पहिला काढतो मी आता, डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आता डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट कसं काढतात बरं का. सो डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, ज्याला मी लिहितो VDSB, ज्याला मी VDSB लिहितो, त्याला कसं फाइंड आउट करतात, त्याला फाइंड आउट करतात अशा पद्धतीने, नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. म्हणजे लक्षात आलं का, ॲक्च्युली कधी कापला जाईल तो. नॉमिनल म्हणजे काय, बरं काय ब्लर होतोय, एक मिनिट, ब्लर जर होत असेल तर आपण असं करू शकतो. बघा आता काय म्हणतोय मी तुम्हाला, आता क्लिअर दिसतंय का बघ. सो व्हॉट, डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, राईट. सो डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इज इक्वल टू नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, दॅट इज VN, याला म्हणतो मी VN त्याला म्हणतो मी डिवाइड बाय गॅमा MB. गॅमा MB म्हणजे काय, पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी ऑफ मटेरियल ऑफ द बोल्ट. व्यवस्थित लिहून घ्या. सो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट VN डिवाइड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर ऑफ मटेरियल ऑफ बोल्ट, दॅट इज गॅमा MB. गॅमा MB इज इक्वल टू 1.25, राईट. तो ही बात आपल्याला माहिती आहे, MPC मध्ये क्वेश्चन विचारला होता. लक्षात घ्या आता काय सांगते. सो आपण काय बोललो बरं का, अगोदर बोललो आपल्याला की त्या बोल्टला आपल्याला डिझाईन करायचं म्हणजे काय, बाहेरचा जो लोड मी अप्लाय करणार आहे त्या लोडला त्याने घ्यायला पाहिजे, राईट का. मग घ्यायला पाहिजे म्हणजे काय, ना तो बेअरमध्ये फेल व्हायला पाहिजे, ना तो शेअरमध्ये फेल व्हायला पाहिजे. तर बेअरमध्ये फेल व्हायला नको, शेअरमध्ये फेल व्हायला नको. त्यामुळे आपण काय करतो, आपण त्याची ताकद काढून घेतो. मग त्याची ताकद, शेअरमध्ये त्याची ताकद किती आहे आणि बेरिंगमध्ये त्याची ताकद किती, या दोघांपैकी जो छोटा असेल त्याच्यापेक्षा जो लोड तुम्ही जास्त जाऊ नका द्या, कारण की या दोघांपैकी छोट्यापेक्षा जर का तुम्ही जास्त लोड जाऊ दिला तर तो नक्की दोनापैकी कशामध्ये तरी फेल होताना दिसायला भेटतोय, सरळ. मग आता आपण गेलो पहिला पॉईंट, डिझायनिंग शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, दॅट इज नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट VN डिवाइड बाय MB. आता नॉमिनलचा मिनिंग काय होतं बरं का, नॉमिनलचा मिनिंग समजा हा पेन आहे. या पेनवरती मी चाकू लावून असा अप्लाय करतोय फोर्स, काहीतरी समजा 10 न्यूटनचा. तो 10 न्यूटनचा फोर्स लावल्यावरती तो कापला जातोय, 10 न्यूटनचा फोर्स. मग 10 वरती तो कापला जातोय, पण आपण काय बोलणार, 10 नाही, त्याला डिवाइड बाय अजून 1.25 करणार मी. 10 ने अजून त्याला मी 1.2, म्हणजे मी काय बोलणार माहिती आहे का, 10 वरनी कापला जातो तो जो आहे ना 7 वरच कापला जातो. तो 7 वर म्हणजे पार्शियल फॅक्टर सेफ्टी मटेरियलची देऊन देतो की मटेरियल काही कामाचं नाही, असंच बोगस मटेरियल, राईट का. मग मी आता त्याला ॲक्च्युली 10 वरती कापू शकतो, ॲक्च्युली नवा जो बनवला आणि त्याला 10ला कापू शकतो मी. पण जसं त्याचा एज होऊन जाईल तर तो लवकर कापला जाईल, म्हणजे 7 किंवा 8 वर. मग एक काम करा ना, जर तो वयानुसार 7 आणि 8 वरती कापला जातो ना, मग आजच त्याला असं अजून करून घ्या की तो 7 वरती कापला जातोय. भलेही तो आज 10 वरती जरी कापला गेला, 10 फोर्स लावून जर तो कापला जात असेल ना, भलेही आज, पण तो काही दिवसानंतर 7 लोडवरतीच कापला जातोय. मग काही दिवसानंतर 7 वरती कापला जातोय, तर तुम्ही आजच असं अजूम करा की तो 7 वरती कापला जातोय. देअरफॉर VN डिवाइड बाय गॅमा MB असं मी करून घेतो. ही झाली आता ही झाली आपलं डिझायनिंग शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. आता गॅमा MBचा काही प्रॉब्लेम नाही. गॅमा MB म्हणजे काय, पार्शियल फॅक्टर सेफ्टी ऑफ द मटेरियल ऑफ द बोल्ट 1.25, याचा प्रश्न मिटला. आता प्रश्न उरतोय की नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. नॉमिनल म्हणजे ॲक्च्युअल. आता नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट कसं काढावं, या घडीला किती, म्हणजे पेन ठेवला आणि कापतोय आता 10 आहे, थोडी आपल्याला कोणी सांगणार आहे ना, ते आपल्याला काढावं लागणार. सो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट दॅट इज VN. कसं कॅल्क्युलेट करतात, व्यवस्थित समजून घ्या, गमत बघा आता काय. सो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता आपण बघू शकतो बरं का, तर तुम्हाला एक बात इथं दिसायला भेटली, इथं जे मी लिहिलेलं आहे ना, या दोघांपैकी मिनिमम डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट, याला दुसरा व्हॅल्यू पण म्हणतात. इथे लिहून घेतलं तर बरं होऊन जाईल. याला म्हणतात बोल्ट ऑर रिवेट व्हॅल्यू. याला बोल्ट व्हॅल्यू म्हणा, ब्रॅकेटमध्ये तुम्ही असं लिहू शकतात, बोल्ट व्हॅल्यू किंवा याला रिवेट व्हॅल्यू पण म्हणतात, रिवेट व्हॅल्यू.
राईट. सो बोल्ट व्हॅल्यू ऑर रिवेट व्हॅल्यू इज व्हॉट मिनिमम ऑफ द डिझाईन स्ट्रेंथ शिअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट ऑर या दोघांची जी मिनिमम आहे राईट का तीच आपली बोल्ट व्हॅल्यू किंवा रिवेट व्हॅल्यू झाली. पॉईंट क्लिअर झाला का? बोल्ट व्हॅल्यू आणि रिवेट व्हॅल्यू कोणाला म्हणतात ते पटपट सांगा. चला पुढे जाऊ. सो पुढे आपण जाऊया आता. पुढे गेल्यावरती काय दिसायला भेटते. सो तो ज्याला वाटत असेल की मला बोल्ट व्हॅल्यूची डिफिनेशन लिहायची तो लिहू शकतो, नाही तर जसं तसं राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. लिहून घ्या वाटल्यास तर बोल्ट व्हॅल्यू डिफिनेशन लिहून घ्या पटकन. सो बोल्ट व्हॅल्यू काय? बोल्ट व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉट मिनिमम स्ट्रेंथ ऑफ रिवेट इन शेअर अँड बेरिंग. तो शेअर आणि बेरिंग मधली जी मिनिमम व्हॅल्यू आहे ना ती झाली आपली बोल्ट. सो मिनिमम स्ट्रेंथ ऑफ द रिवेट इन शेअर अँड बेरिंग इज कॉल्ड बोल्ट व्हॅल्यू. लक्षामध्ये. सो मिनिमम स्ट्रेंथ ऑफ द रिवेट इन बेरिंग अँड शेअरिंग इज कॉल्ड ॲज व्हॉट बोल्ट व्हॅल्यू. सो बोल्ट व्हॅल्यू काय असते त्याच्यावर सांगितलं. आपण अडकून कुठे पडलो होतो? आपण अडकून पडलो की आपण बघितलं कुठे गेलो तो पान बघितला आपण अडकून पडलो कुठे हे. तो या दोघांबद्दल बघितलं. याला मी आणला वरच्याला 1 नंबरला मी उचलला, 1 नंबरला डिझाईन शेअर स्ट्रेंथ ऑफ बोल्टमध्ये गेलो आपण. नॉमिनल शेअर म्हणजे काय तिथं आपण गुंतलेलो आहोत. आता आपल्याला बघायचं की नॉमिनल शेअर स्ट्रेंथ काय असते. सो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ काय असते हे जर तुम्ही बघायला गेलात तर आपण बघू शकतो काय बरं का आता. सो व्हॉट VDSB डिझायनिंग शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इज इक्वल टू नॉमिनल शेअर VN डिवाइड बाय गॅमा MB. शॉर्टकटमध्ये असं लिहितो. आता प्रश्न आहे आपला VN म्हणजे काय? VN म्हणजे नॉमिनल शेअर. आणि नॉमिनल शेअर कसा काढतात? सो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट राईट का. याला एन दाखवा नाही तर NSB असं बी दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो VNSB जो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आहे ना, नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट VNSB म्हटलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण त्याला काढतो. आणि कसं फाइंड आउट करतो त्याला या एक्सप्रेशनने फाइंड आउट केलं जातं काय. सो हा लक्षात घ्या, जो तुम्हाला हे स्ट्रेंथ भेटत आहे ही स्ट्रेंथ तुम्हाला कशामध्ये भेटते? किलो न्यूटनमध्ये भेटते. सो दी स्ट्रेंथ इन व्हॉट ती बोल्ट व्हॅल्यू कशामध्ये भेटते? किलो न्यूटनमध्ये भेटते. आता किलो न्यूटनमध्ये भेटतं म्हणजे एक फोर्स आहे आणि फोर्स म्हणजे काय असतो? स्ट्रेस इंटू एरिया असतो. मग आता हे पण तुम्हाला एक्सप्रेशन जे आहे स्ट्रेस इंटू एरियामध्ये दिसायला भेटेल. जसं काय बरं का FUB म्हणजे काय? अल्टिमेट स्ट्रेस ऑफ द बोल्ट. सांगा बरं का रे. अल्टिमेट स्ट्रेस ऑफ द बोल्ट कॅन बी फाइंड आउट बाय युझिंग व्हॉट. कशावरून आपण काढतो अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट? ग्रेडवरून काढतो का आपण? हो. ठीक आहे, तुम्ही ग्रेड म्हणा किंवा त्याला प्रॉपर्टी क्लास पण म्हणता येईल. ओके, प्रॉपर्टी क्लास जे आहे त्या प्रॉपर्टी क्लासवरून आपण फाइंड आउट करतो. त्याला ग्रेड म्हटलं तरी चालेल आणि प्रॉपर्टी क्लास म्हटलं तरी बी चालेल. चला मग आता पुढे काय. सो स्ट्रेस इंटू एरिया FUB राईट का. सो डिझायनिंग शेअरिंग बघा काय म्हणतो मी तुम्हाला नॉमिनल शेअर स्ट्रेंथ काढतोय त्याची मी. सो फोर्स इंटू एरिया जेव्हा पण शेअर येईल यू हॅव टू बी व्हॉट तुम्हाला नेहमी काय करावं लागतं? तुम्हाला नेहमी √3 काय करावं लागतंय? √3 तुम्हाला डिवाइड करावं लागतो. देअरफॉर √3 लक्षात घ्या. जिथं तुम्ही शेअर शिकलेले आहात तो जे काही आपले अल्टिमेट स्ट्रेस असेल त्या स्ट्रेसला आपण डिवाइड बाय 3 घेतो. तो शेअरच्या केसमध्ये आपण नेहमी डिवाइड बाय √3 घेतो. मग हा झाला आपली एवढी स्ट्रेस झाली. सो ही स्ट्रेस इंटू एरिया. आता एरिया कसा बरं का. सो देअरफॉर FUB दॅट इज अल्टिमेट स्ट्रेस ऑफ द बोल्ट डिवाइड बाय √3. तो स्ट्रेसला √3 करावा लागेल कारण की शेअर बोलतो मी नॉमिनल शेअर इंटू एरिया कोणता आता. सो एरिया अशा पद्धतीने लिहून टाकू आपण. NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB. बघा NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB राईट इंटू बीटा LJ इंटू बीटा LG. हा जे फॉर जोकर जी फॉर गॉड म्हणून द्या. ठीक आहे. आणि हा काय आहे? बीटा PK. या अशा पद्धतीचे 3 करेक्शन फॅक्टर किंवा रिडक्शन फॅक्टरने मला मल्टिप्लाय करून घ्यावं लागतं राईट. सो ते आपण इथंच मल्टिप्लाय करून टाकू. नॉमिनल शेअर स्ट्रेंथला आपण नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ठीक आहे. सो नॉमिनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग दी स्ट्रेस इंटू एरिया वेअर स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट FUB बाय √3 इंटू एरिया इज नथिंग बट व्हॉट NN ANB प्लस NS ASB राईट. अशा पद्धतीने एवढं काढू शकतो. आणि नंतर मी त्याला अप्लाय करून देतोय करेक्शन फॅक्टर सम राईट का. सो करेक्शन फॅक्टर काय बीटा LJ फॉर जोकर, बीटा LG जी फॉर व्हॉट ग्रिप. सो हा झाला जॉईंट, हा झाला ग्रिप राईट का. आणि बीटा PK म्हणजे काय? पॅकिंग प्लेट. त्याला पॅकिंग प्लेट म्हणतो आपण. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते.
ठीक आहे, तो हे एक्सप्रेशन लिहून टाकलं. आता आपण टर्मिनॉलॉजी बघून घेऊ याच्यामधली काय काय. जसं की FUB काय, FUB इज व्हॉट, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, FUB. नंतर काय NN काय असतो ते पण समजून घेऊया. तो NN जो काही असतो आपला, तो असतो नंबर ऑफ शेअर प्लेन, नंबर ऑफ शेअर प्लेन, नंबर ऑफ शेअर प्लेन विथ थ्रेड इंटरसेप्टिंग, with thread intercepting the shear plane. याचा मिनिंग काय होतो समजून घेऊया. आता बघा गंमत काय सांगतोय. हे बघा अशा पद्धतीने बोल्ट होता, या दोन प्लेटमध्ये मी त्याला इन्सर्ट करून टाकले, राईट. सो या दोन प्लेटमध्ये आपण त्याला इन्सर्ट करून टाकले. आता या बोल्टचे जे काही आटे होते ना, हे आटे जर का समजा इथपर्यंत असले, तो शेअरिंग एरिया कोणता आहे, इथं कापला जाणार आहे तो, बरोबर. तो जिथं कापला जातोय तिथं आपल्याला थ्रेडेड एरिया दिसायला भेटतोय. मग ते काय म्हणतायत की नंबर ऑफ द शेअर प्लेन, तो नंबर ऑफ द शेअर प्लेन विथ थ्रेड इंटरसेप्टिंग द शेअर प्लेन, म्हणजे जे थ्रेड आहेत ते थ्रेड कापले जातील, असे किती दिसायला भेटतात तुम्हाला, एकच प्लेन दिसायला भेटतोय आणि तो पण हा प्लेन दिसायला भेटतोय. जर समजा अशा पद्धतीने प्लेट मी तुम्हाला देऊन दिली, ही एक प्लेट आहे, आपण बट जॉईंट काढून घेऊ, तर ही एक प्लेट दिसायला भेटते आपल्याला, हे वालं, राईट. इथं पण मी एक बोल्ट लावला आहे, इथं पण एक बोल्ट लावला आहे, आणि थ्रेड जे ना ते थ्रेड इथं पण आहे आणि थ्रेड इथं पण आहे, थ्रेड इथं पण आहे आणि इथं पण आहे. तो आपल्याला दिसायला भेटेल बरं का. काय की जो कापला जाणारा एरिया आहे त्याच्यामध्ये थ्रेडेड जो दिसेल, थ्रेडेड पोर्शन इथं पण आहे, थ्रेडेड पोर्शन इथं पण आहे. देअरफॉर NN इज इक्वल टू 2 मी घेणार, राईट का. पण इथे NN किती घेईल मी, NN इज इक्वल टू एकच घेईल. तो पॉईंट काय सांगितला मी लिहून पण दिला तुम्हाला, NN इज व्हॉट, नंबर ऑफ द शेअर प्लेन विथ थ्रेड इंटरसेप्टिंग द शेअर प्लेन, राईट का. तो लिहिला. पुढचा काय, NN झाला, NN कवर झाला. तुम्हाला FUB कळाला, √3 कळाला, NN कळाला. आता ANB काय असतो. सो ANB काय असतो त्याच्याबद्दल आपण बघूया. ANB असतो आपला नेट टेन्साईल एरिया, नेट टेन्साईल एरिया ऑफ बोल्ट, और एरिया ऑफ रूट ऑफ थ्रेड, और बघा नेट टेन्साईल एरिया ऑफ बोल्ट म्हणा, किंवा काय म्हणा एरिया ॲट रूट ऑफ थ्रेड, असं पण क्वेश्चन विचारून घेतात. रूट ऑफ थ्रेड तुम्हाला जर विचारला एरिया ॲट अ रूट ऑफ थ्रेड सांगा रे किती असतो, दॅट इज ANB. तुम्ही म्हणता 0.78 इंटू ASB, वेअर SB डॉट शँकचा एरिया. तो शँकच्या एरियाच्या 78% असतो. आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला नेट टेन्साईल एरिया म्हणतो आपण, किंवा एरिया ॲट द रूट ऑफ द थ्रेड आपण म्हणून देतो. कोणत्या एरियाबद्दल बोलतोय मी, कोणत्या एरियाबद्दल, हा बोल्ट झाला आपला, राईट का. हा बोल्ट झाला, हे थ्रेडेड पोर्शन झालं. तो थ्रेडेड पोर्शन जो काय आहे ना, तिथे खड्डा जो पडलेला असतो ना, त्याचा मी एरिया म्हणतोय, तो येतो ANB. लक्षात आला का रे, ANB. तो ANB झाला. पुढचा घेऊ आपण आता. पुढचं काय पॉईंट कव्हर झाले, हा कव्हर झाला. आता NS म्हणजे काय, पटकन लिहून घ्या. So NS is nothing but the what, number of shear plane without thread intercepting the shear plane. Number of shear plane without thread intercepting the shear plane, without thread intercepting the shear plane. सो व्हॉट इट मीन. आता गंमत बघा, समजा दोन प्लेट होत्या, ही एक प्लेट आहे. आता या इथे मी बोल्ट इन्सर्ट केला आहे, पण ज्या ठिकाणी शेअर होणार आहे ना, तो प्लेन जे ना, तिथं थ्रेडेड एरिया नाही आहे, तिथं शांकचा एरिया. म्हणजे कसं बरं रे, हा बोल्ट मी असा लावतोय, दिस इज दी बोल्ट, राईट का. हा बोल्ट आपल्याला दिसायला भेटतोय, अशा पद्धतीने हा बोल्ट आहे, राईट. सो हा बोल्ट जो आपल्याला दिसायला भेटतोय, हा बोल्ट, तर याच्याबद्दल काय माहिती दिसायला भेटतोय, हा थ्रेडेड पोर्शन आहे. जो कापला जातोय ना, तो शेअर प्लेन इथून कापला जातोय, ना की थ्रेडेड पोर्शनमधून. मग थ्रेडेड पोर्शनमधून जो कापला जात नाही, कुठून कापला जातो, इथं. तो मग किती आहेत बरं का, असे एकच आहे. त्यामुळे मी काय बोलतो इथं काय बोलतो मी. सो कुठे गेला तो, ANB होता ना, हा NS. सो NS बद्दल काय माहिती दिली मी, नंबर ऑफ द शेअर प्लेन विदाउट थ्रेड इंटरसेप्टिंग द शेअर प्लेन. उदाहरण जेव्हा घेईल मी तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाईल. सो NS ची बात करून टाकली. नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, ASB म्हणजे काय, नॉमिनल शँक एरिया ऑफ बोल्ट, नॉमिनल शँक एरिया ऑफ बोल्ट. सो नॉमिनल शँक एरिया ऑफ बोल्ट काय झाला आपला, ASB झाला. ASB कशा पद्धतीने काढतात ती बात पण झाली. तो सगळे टर्मिनॉलॉजी आपण काढून फेकले बरं का. बरं काय काढले आता बघा, एक करून. सो बघा, आपण बघायला गेलो, बाकीचे सगळे टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. पान चांगला स्कोर दिसतो हे बघा. सो
VNSB nominal design shear. So nominal shear strength of the bolt is equal to what? FUB divided by √3 NN ANB. हा झाला काय बरं का NN म्हणजे काय थ्रेडवाला जर का पोर्शन कापला गेला असेल तर एक NN किती व्हॅल्यू लिहिल मी एक आणि त्याचा एरिया काय असेल तो लिहिल प्लस NS इंटू ASB म्हणजे काय जर का समजा तो प्लेन आता टू वे शेअर असतं टू वे शेअर वन वे शेअर आपण शिकणार आहे तो NS जेव्हा NS कधी येईल बरं का कधी कधी थ्रेडमध्ये बी कापला जातो आणि बिगर थ्रेडचा एरिया पोर्शन जो आहे ना तिथं पण कापला जातो तर त्यावेळेस NN ची व्हॅल्यू एक असणार NS ची व्हॅल्यू पण एक असणार दोघांचा एरिया मिळून टाकणार हा टोटल एरिया आपला येऊन जाईल तो इथपर्यंतची बात आपण आली होती आता पुढे बाकी राहिले बीटा LJ झाला बीटा LG आणि पुढचं काय BK आणि BK आता हे काय असतात त्याच्याबद्दल आपण पटपट बघून घेऊ तो सगळ्यात अगोदर उचलतो मी बीटा LG तर लक्ष द्या बरं का आणि एक नोट म्हणून लिहा नाही ते एक बात लक्षात राहू द्या काय बरं का जर सिंगल शेअरची केस असेल याच्यामध्ये लिहून घेऊ आपण या फॉर्म्युलामध्ये जर सिंगल शेअरची केस असेल शेअर केस आणि तुम्हाला उदाहरणामध्ये मेन्शन केलेलं नाही की तो कुठून कापला जातोय जर सिंगल शेअर असेल आणि तुम्हाला मेन्शन केलं नाही कुठून कापला जातोय तर तुम्ही अजूम करायचं कुठून कापला जातो तो सांगा बरं का जर का त्याने डाटामध्ये दिलेलं नसेल तर तुम्ही काय अजूम करून घेणार तुम्ही अजूम करून घ्यायचं की तो कुठून कापला जातो शँकच्या एरियामधून म्हणजे काय बरं का वन वे शेअर म्हणजे काय हा लॅब जॉईंट आहे त्यांनी तुम्हाला उदाहरणामध्ये मेन्शन करून दिले नाही की तो बोल्ट कुठून कापला जातो मग आपल्याला माहिती आहे बोल्ट कुठून कापला जातो बरं का तो इथून कापला जातो पण आपण अजूम करायचं की या अशा ठिकाणून कापला जातो की जिथं थ्रेड नाही आहे म्हणजे थ्रेड खाली असेल पण ज्या ठिकाणून कापला जातो ना तिथं थ्रेड राहत नाही मग मला एक सांगा जर का तिथं थ्रेड इंटरसेप्टिंग नाही आहे तर शुभांगी मला सांग NN ची व्हॅल्यू किती असेल 0 असेल NN ची व्हॅल्यू किती असेल 0 असेल का कारण की थ्रेडेड पोर्शन जो आहे तो थ्रेडेड पोर्शनच कापला जात नाही जर थ्रेडेड पोर्शन जर एकदा कापला गेला असता तर NN ची व्हॅल्यू 1 राहिली असती पण कापला कोण जातोय कापला तो जातोय थ्रेडेड पोर्शन सोडून दुसरा जो काही पोर्शन आहे तो कापला जातोय म्हणजे NS सो NS किती असणार 1 असणार मग NN इज इक्वल टू 0 असणार अँड NS इज इक्वल टू 1 असणार जर NN इज इक्वल टू 0 असेल तर हा इकडचा पोर्शन सगळा 0 होऊन जाईल उरेल काय फक्त एवढा देअरफॉर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार मग तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार सो सिंगल शेअर जर का असेल सिंगल शेअर त्यामध्ये VDSB कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग FUB डिवाइड बाय √3 राईट का आता हे डिझायनिंग काढतो मी डायरेक्ट डिझायनिंग काढतो मी काय काढतोय नॉमिनलनी काढतो मी डिझाईन काढण्यासाठी मला इथं 1.25 मल्टिप्लाय करावं लागेल 1.25 सो FUB डिवाइड बाय √3 इंटू 1.25 आणि ब्रॅकेटमध्ये काय करणार मी 1 इंटू ANB आता तुम्ही म्हणाल ते करेक्शन फॅक्टर काही अप्लाय करायची गरजच लागली नाही असं अजून करून तुम्ही लिहून घ्या केस सरळ क्वेश्चन विचारून घेतात तुम्हाला FUB डिवाइड बाय √3 इंटू 1.25 1 इंटू इंटू ए काय असेल आपला ANB का एक मिनटं ASB आता बघा ASB पण मला एक बात सांगा हे मी अजून काय करून घेतलंय मी कुठून जातोय तो इथून जातोय राईट का इथून जातोय आता इथे काय मेन्शन केलंय थ्रू द शँक अनलेस द स्पेसिफाईड अजून टू शेअर प्लेन इज प्रॉपर टू बी ओके ठीक आहे नंतर पुढचा पॉईंट टू वे शेअर डबल शेअरमध्ये काय दिसायला भेटेल बरं का आता डबल शेअरमध्ये आपल्याला दिसायला भेटेल की VDSB डबल शेअरमध्ये कसं काढणार VDSB FUB डिवाइड बाय √3 इंटू 1.25 आता डबल शेअरमध्ये तो वरून बी जाईल आणि खालून बी जाईल म्हणजे थ्रेडमधून बी कापला जाईल आणि वरून बी कापला जाईल त्यामुळे NN ची व्हॅल्यू बी 1 राहील आणि NS ची व्हॅल्यू बी 1 राहील सो 1 इंटू ANB प्लस 1 इंटू ASB अशा पद्धतीने आपण त्याला लिहिणार सो ही झाली आपली काय डिझायनिंग आणि इंटू 1.25 पण केली सो डबल शेअरमध्ये डिझायनिंग स्ट्रेंथ कशी काढतात ही सांगितली आणि वन वे शेअरमध्ये कसं काढतात ती मला सांगून दिली मी बात ठीक आहे आता पुढे काय इथपर्यंत बात लक्षात आली का तुमच्या तो पुढे जाऊ बरं का आता इथे एक जरा डाऊट राहतो बरं का माझा एक लक्षात घ्या आता एक काम करा कुठे तो कुठला पोर्शन होता VUB 1.25 ANB लक्षात घ्या जर दिलं असेल तर पद्धतशीर आपण करू जर दिलं असेल तर पद्धतशीर आपण करायचं पण जर दिलं नसेल तर अजूम करा की तो कुठून फेल होतोय माझ्याकडून चूक झाली काय चूक झाली माहिती आहे का मी म्हटलं तुम्हाला इथून फेल होतो पण तुम्ही अजूम करा तो कुठून फेल होतो तो या आपला जो काही हा वाला पोर्शन आहे ना थ्रेडेड तिथून तो फेल होतो मग तिथून जर का तो फेल होतो तर इथं काय येईल फक्त 1 इंटू ANB एवढं दुरुस्त करा बस 1 इंटू ANB येईल वेअर वन वे शेअरमध्ये जेव्हा डाटा दिला नसेल वाटल्यास नोट म्हणून लिहून घेऊ आपण ते NN इज इक्वल टू 1 अँड NS इज इक्वल टू 0
सो पहिल्या केसमध्ये नोट कुठेतरी जर थोडी जागा उरली असेल तर लिहून घ्या इथं नोट. अनलेस स्पेसिफाईड द शेअर प्लेन is passed through root of shank म्हणा वाटल्यास रूट ऑफ शँक म्हणा किंवा थ्रेडेड पोर्शन म्हणा रूट ऑफ शँक किंवा थ्रेड म्हणा इथं थ्रेड म्हणा ब्रॅकेटमध्ये. जर का समजा अनलेस स्पेसिफाईड तुम्हाला दिलेलं नसेल, जर दिलेलं नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करा द शेअर प्लेन इज पास थ्रू द रूट ऑफ शँक. ओके झालं काय. तो सिंगल शेअर डबल शेअरची आपण बात करून टाकली, अशा पद्धतीची बात आपण केली. ते दोन जे काय आहे तुम्हाला वापरायचे आहेत. आता हा दुसरा फॉर्म्युला मी कधी वापरेल जेव्हा आपला शेअर प्लेन पास होईल. कुठून बरं का, तो तुम्ही इथं वाटलं खाली लिहू पण शकतात की जेव्हा आपला शेअर प्लेन थ्रेडमधून पण आणि विदाऊट थ्रेडमधून पण, तो थ्रेडमधून आणि विदाऊट थ्रेडमधून जेव्हा आपला शेअर प्लेन पास होईल त्यावेळेस हे एक्सप्रेशन आपल्याला वापरायचं आहे. पण आता आम्ही काय बोललो इथपर्यंतची बात तर आली, पण पुढचे आता हे 3 फॅक्टर बघायचे आहेत तुम्हाला शिकवायचे आहेत रिडक्शन फॅक्टर और त्याला म्हणतो आपण आता करेक्शन फॅक्टर. तर पुढचा पॉईंट काय बरं का, नोट म्हणून लिहा पुढे किंवा असं बांध दाखवा. नॉमिनल शेअर स्ट्रेंथ इज अल्सो कॉम्प्रोमाइज. नॉमिनल शेअर स्ट्रेंथ इज अल्सो कॉम्प्रोमाइज म्हणजे काय वापरली जाते. मग आता नॉमिनल शेअर स्ट्रेंथ वापरली जाते, कुठे वापरली जाते बरं का. काही चूक होत असेल, आता मला सांगा एखादी गोष्ट घ्या, हा पेन आहे, या पेनची काही ना काही ताकद आहे, पण याच्यामध्ये जर का ऑलरेडी काही स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसला दूर करण्यासाठी त्याची ताकद वापरली जाते. राईट का. मग तेच मिनिंग होतोय की नॉमिनल शेअर स्ट्रेस जो काही ना याचा तो काय होतो कॉम्प्रोमाइज होतो. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय वापरला जातो. कशामुळे वापरला जातो बरं का, काही चूक झाली असेल म्हणून. मग पहिला पॉईंट आहे लॉंग जॉईंट, की लॉंग जॉईंट लॉंग जॉईंट जेव्हा असतो ना त्या लॉंग जॉईंटमुळे काय होतं काहीतरी एक्स्ट्राचे स्ट्रेसेस येऊन जातात त्यामुळे तो जो काही बोल्ट आहे त्याची ताकद काय होऊन जाते, कमी होऊन जाते. आता बघू समजून घेऊ आपण त्याला. तो पहिला पॉईंट सांगतो याच्यामधला लॉंग जॉईंट. सांगा बरं काय लॉंग जॉईंट म्हणजे काय सांगितलं लॉंग जॉईंट बद्दल मी तुम्हाला. लॉंग जॉईंट बद्दल काय सांगितलं तुम्ही, 15 जास्त आहेत ना, तो 15D पेक्षा. आता आपण याला व्यवस्थित समजू पण शकतो. जसं की काय बरं का मी डायग्राम काढून तुम्हाला समजून सांगतो. समजा हे जे काही आहे ना अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतंय, काहीतरी गसेट प्लेट आहे आणि काहीतरी अशी प्लेट लावली. राईट. तो हे काय झालं आपलं आता. सो इथे बोल्ट हे कनेक्शन, एवढं कनेक्शन आहे दिसायला भेटते आपल्याला. हे कनेक्शन हे एवढा हा कनेक्शनचा एरिया आहे, कनेक्शन आहे, हे काहीतरी आपल्याला प्लेट दिसायला भेटते. आता मी तुम्हाला काय बोलतोय की पहिला बोल्ट आणि हा शेवटचा बोल्ट, पहिला बोल्ट आणि शेवटचा बोल्ट या दोघांमधलं जे अंतर असतं याला म्हणतो आपण लेंथ. आपण ते या अगोदर पण बघितलं. सो पहिला बोल्ट आणि शेवटचा बोल्ट जो असतो याला आपण लेंथ ऑफ द बोल्ट म्हणतो. ते लेंथ ऑफ बोल्ट जो आहे ही झाली आपली लेंथ ऑफ याला म्हणतो आपण लेंथ ऑफ कनेक्शन. ही काय झाली आपली लेंथ ऑफ कनेक्शन. सो याला म्हणतो तुम्ही आता लेंथ ऑफ जॉईंट, लॉंग लेंथ ऑफ जॉईंट, LJ म्हणतो याला मी. ते लेंथ ऑफ जॉईंट झाला. ते लेंथ ऑफ जॉईंट जे की ना शेवट इथपर्यंत असं व्यवस्थित काढून घेतोय अशा पद्धतीने. तो इथून ते इथपर्यंत पहिल्या बोल्टच्या सेंटरपासून शेवटच्या बोल्टच्या सेंटरपर्यंत लेंथ ऑफ जॉईंट आपली आहे. ही लेंथ ऑफ जॉईंट जर का समजा 15D पेक्षा जर का जास्त जात असेल, 15D मीन्स व्हॉट, डी वेअर नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट, तो जर का जास्त जात असेल तर त्या केसमध्ये आपल्या बोल्ट जी आहे त्या बोल्टची ताकद दुसऱ्या ठिकाणी वापरली जाते. मग दुसऱ्या ठिकाणी वापरली जाते अशी घटना घडेल या गोष्टीला लक्षात ठेवून आपण काय करतो त्याची ताकद अगोदरच कमी मानून घेत असतो. तर तो पॉईंट बघायचा आपल्याला. बघू आता काय सांगायचं आहे. सो लॉंग जॉईंट म्हणजे कोणाला म्हणतो आपण, जेव्हा या दोन बोल्ट सेंटर टू सेंटर बोल्ट याच्यामधलं अंतर जर का 15D पेक्षा जास्त जात असेल तर तुला लॉंग जॉईंट आपला आहे. तो लॉंग जॉईंट आहे आपला तो. राईट. मग त्या केसमध्ये आपल्याला जो फॅक्टर जो आहे तो फॅक्टर बीटा LJ म्हणतो मी. बीटा LJ आपल्याला किती घ्यायचा असतो, जो बीटा LJ इज इक्वल टू 1.075 मायनस लेंथ ऑफ जॉईंट LG, लेंथ ऑफ जॉईंट डिवाइड बाय 200D. आता हा जो फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करतायत हा तुम्हाला तेव्हाच अप्लाय करता येणार आहे जेव्हा लेंथ ऑफ जॉईंट जी आहे ती 15D पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असेल तेव्हा तुम्ही अप्लाय करणार. नाही तर तुम्हाला कमी जर असेल तर करेक्शन अप्लाय करायची काही गरज नाही आहे. राईट का. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते 1.075 मायनस LJ डिवाइड बाय 200D.
आता काही पॉईंट महत्त्वाचे असतील तुम्ही लिहू शकतात राईट का. पॉईंट काही नाही, ज्याला कळालं की लेंथ ऑफ जॉईंट काय असतो त्याचं काम झालं. सो लेंथ ऑफ जॉईंट म्हणजे काय एवढी बात लक्षात राहू द्या राईट. आणि बीटा एल जी आपण कशा पद्धतीने काढतो ही बात. आता आपल्याला काय बघायचं बरं का की यार लेंथ ऑफ जॉईंट जास्त झाल्यामुळे आपल्याला शेअर स्ट्रेंथला कमी का अजून करून का चालावं लागते बरं का. तो पॉईंट आपण लिहून घेऊ. तो लिहा बरं का सगळ्यांनी पटकन फास्ट. ड्यू टू this long joint, due to this long joint, stress distribution is non-uniform. Stress distribution सांगा प्रकारे कसं नॉन युनिफॉर्म. स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन इज नॉन युनिफॉर्म. So stress distribution is non-uniform. That result in reduced shear capacity. ही घटनेमुळे शेअर कॅपॅसिटी बोल्टची कमी होऊन जाते राईट का. तर त्यामुळे आपण काय करतो, याच्यामुळे कमी होऊन जाते तो आपण काय करतो पहिलेच आपण कमी करून चालतो की नाही बाबा अशी घटना घडणार आहे आपल्या केसमध्ये, त्यामुळे आपली बोल्टची ताकद अगोदरच कमी आहे असं अजूम करून चालतो. त्यामुळे या फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करून देतो आणि हा फॅक्टर तुम्हाला नक्कीच एकापेक्षा कमी दिसायला भेटून जाईल. ओके पॉईंट काय सांगतो मी तुम्हाला लक्ष द्या. जसं की काय बरं का हे वाले बात बघा ही वाली. तर जर का समजा लेंथ या दोघांमधली लेंथ जर का 15D पेक्षा जर का जास्त आली ना तर तुम्हाला दिसायला भेटेल तर फोर्स डी जर अप्लाय करतो ना मी तो सगळ्यात जास्त लोड जो आहे ना याच्यात जास्त स्ट्रेस येईल. पण बाकीचे मधले जे आहेत ना त्यांच्यामध्ये ताण स्ट्रेसच येणार नाही. म्हणजे नॉन युनिफॉर्म स्ट्रेस दिसायला भेटते. तो नॉन युनिफॉर्म स्ट्रेसमुळे शेअरची कॅपॅसिटी शेवटच्यांची बिचाऱ्यांची कमी होऊन जाईल राईट की ना. जसं की आता मला एक बात सांगा बरं का आपल्याला काय दिसायला भेटेल. समजा एखादा माणूस 50 किलोग्रामचं वजन घेतो परंतु किंवा रस्सी खेसची आपण गेम करू रस्सी खेस. तो रस्सी खेसमध्ये काय असतं 9 जण इकडे ओढतायत 9 जण इकडे ओढतायत. तर तुम्हाला काय दिसायला भेटतं की पहिला जो आहे ना पहिले त्यांच्यामध्ये खूप जास्त ताण येऊन जातो. पण हे मधले बिचारे मधले ना लय नखरे करतात. नखरे काय करतात ते हात बी लावत नाही फक्त हात धरून ठेवतात फक्त आणि दाखवतात की लय जोरजोरात ताणतात राईट का. बट ॲक्च्युली जो काय आहे असं जर करायला गेलं तर टोटल शेअर कॅपॅसिटी सुद्धा आपल्याला कमी दिसायला भेटणार आहे राईट. तो तेच आहे तोच पॉईंट आहे की ड्यू टू दिस लॉंग जॉईंट. तो लॉंग जॉईंट असल्या कारणामुळे बटनिंग जो की आपला बटनिंग इफेक्ट होता ना तो दिसायला भेटून जात असतो. तो शेअरिंग कॅपॅसिटी जी आहे शेअर कॅपॅसिटी बोल्टची काय होऊन जाते कमी होऊन जाते. तर बोल्टची कॅपॅसिटी शेअर कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही त्या बीटा फॅक्टरने काय करा त्याला मल्टिप्लाय करा राईट का. सो बीटा फॅक्टरने मला मल्टिप्लाय करावं लागतं. लक्षात आलं का हा वाला पॉईंट का करतो ते ती एक बात लक्षात राहू दे तुम्ही. पुढचा पॉईंट काय असतो बरं का नेक्स्ट. सो हे झाला आपला आता हे झालं. तुम्ही याला अजून दुसऱ्या डायग्रामने समजू शकता. ही डायग्राम तुम्ही काढून घ्या तुमच्या पिक्चरसाठी लय झाली. नंतर नोट म्हणून एक पॉईंट लिहून घ्या. आता बघा याच्यावरती उदाहरणं जर आले तर ESEला पडतात अशी गणितं. पण त्यासाठी तुम्हाला मी एक नोट लिहून देतो काय बरं का बघा. नोट आहे BLJ दॅट इज व्हॉट लॉंग जॉईंट. करेक्शन फॉर द लॉंग जॉईंट और रिडक्शन इन लॉंग जॉईंट इज टेकन. सो BLG इज टेकन 1. BLG किती घ्यायचा 1. सो BLJ टेकन 1 फॉर जॉईंट BLG टेकन 1 फॉर जॉईंट हॅव्हिंग युनिफॉर्म हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हॅव्हिंग युनिफॉर्म शेअर ओव्हर द लेंथ ऑफ जॉईंट. लक्षात घ्या रे जर तुम्हाला उदाहरण दिलं त्यांनी एवढं कन्सेप्च्युअल उदाहरण नाही देणार पण लय कन्सेप्ट भारी. समजा तुम्हाला दिसायला भेटलं की जे काही नाही ही लेंथ ऑफ जॉईंट जी ना 15D पेक्षा जास्त आहे. लेंथ ऑफ जॉईंट जे ना 15D पेक्षा जास्त आहे. पण वाक्यामध्ये जर का असं मेन्शन केलं असेल काय की युनिफॉर्म शेअर ओव्हर द लेंथ की या लेंथवरती शेअर जो आहे तो युनिफॉर्म आहे तर बीटा LGची व्हॅल्यू काढत बसायची नाही. बीटा LGची व्हॅल्यू किती घ्यायची 1. याच्यावरती तुम्हाला MCQ म्हणताना दिसायला भेटेल. नोट लक्षात आली का की BLG इज टेकन ॲज 1. तुम्ही 1 घेणार कधी जर तुम्हाला मेन्शन केलं असेल हॅव्हिंग युनिफॉर्म शेअर ओव्हर द लेंथ ऑफ द जॉईंट. ती लेंथ ऑफ जॉईंटवरती आपला जो काही शेअर आहे तो युनिफॉर्म आहे असं जर का मेन्शन केलं असेल मग भलेही त्याची जॉईंटची लेंथ 15D पेक्षा जास्त जरी असली तरी सुद्धा बीटाची व्हॅल्यू 1च घ्यायची राईट. अशा पद्धतीने पॉईंट लक्षात आला का. हा पॉईंट लक्षात आला का हो. चला पुढे जाऊ मग. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट लार्ज ग्रिप. आता लार्ज ग्रिप बद्दल बघूया. तुम्ही अगोदरच आपण जर बघायला गेलो तर आपला जो काही फॉर्म्युला आपण बनवला होता तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला बीटा पण दिसायला भेटला होता. कुठे गेलं ते राईट का हे वाला कुठे लिहिलं मी ते कुठे लिहिलं मला काय कळत नाही. चला पुढे. आता लार्ज ग्रिप
सो सेकंड इज व्हॉट, सेकंड करेक्शन ऑर रिडक्शन फॅक्टर दॅट इज लार्ज ग्रीप. आता आपण बघतो की या लार्ज ग्रीप जर असेल ना तर लार्ज ग्रीपच्या केसमध्ये जो आपला नॉमिनल शेअर आहे तो नॉमिनल शेअर काही ना काही वाया जातो, त्याला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी चालला जातो म्हणजे आपल्याला कमी करावं लागेल त्याची ताकद. मग लार्ज ग्रीप म्हणजे काय बरं का, तुम्ही समजू शकता त्या गोष्टीला. याच्यावरती क्वेश्चन पण आपल्याला दिसायला भेटतील कशी बघा. आता समजा दोन प्लेट आहेत, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे. तुम्हाला लॅप जॉईंट दिसायला भेटतोय, राईट. सो ही लॅप जॉईंट आहे, हा बोल्ट झाला आपला, दिस इज दी बोल्ट. हा समजा बोल्ट आहे, दिस इज दी बोल्ट, हे बोल्ट दिसायला भेटतं आपल्याला. ओके, सो दिस इज दी बोल्ट. इथं पण आपण बोल्ट व्यवस्थित काढून घेऊ. आता गंमत बघा काय सांगतोय, हा बोल्ट आपल्याला दिसायला भेटतोय. हे जे काही इथून ते इथपर्यंत जे अंतर असतं याला म्हणतो आपण ग्रीप. याला काय म्हणतो आपण ग्रीप. तर तुम्हाला एक बात माहिती काय रे, काय माहिती तुम्हाला सांगा बरं का, की ग्रीप लेंथ जर का जास्त झाली तर काय घडतं, बेंडिंग स्ट्रेसेस येतात. बेंडिंग स्ट्रेस. आणि तुम्ही अजून काय करून चाललेत, की आपल्या बोल्टमध्ये आपल्या बोल्ट किंवा रिवेटमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस यायला नको, राईट का. बेंडिंग स्ट्रेसेस यायला नको म्हणजे बेंड व्हायला नको. जेव्हा बेंडिंग स्ट्रेसेस येतील तेव्हाच ते बेंडी होतील, राईट की नाही. असं अजून करून चालतात म्हणजे आपल्याला बेंडिंग स्ट्रेसेस येऊ द्यायचे नाहीत. मग जर तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसेस येऊ द्यायचे नसतील तर तुम्ही त्याला चांगलं वापरा. मग म्हणजे चांगलं वापरण्यासाठी आपण काय करणार की नाही बाबा याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस येतात, मग त्यासाठी मटेरियल आपण चांगलं वापरणार, राईट का. मग लार्ज ग्रीप. आता जर का समजा ग्रीप लेंथ जर का खूप जास्त होऊन जात असेल, किती बरं का, सो दिस इज दी ग्रीप लेंथ. ही ग्रीप लेंथ जर का समजा चुकून 5D पेक्षा जर का जास्त झाली, किती 5D पेक्षा, 5 इंटू डायमीटर ऑफ द वाट बोल्ट. सो 5D पेक्षा जर का जास्त झाली तर आपली जी की नॉमिनल शेअर स्ट्रेंथ आहे ती कॉम्प्रोमाइज होते म्हणजे काय, कमी होते. मग कशी कमी होते, तर त्यासाठी आपण काय करतो, एक करेक्शन फॅक्टर काढतो बीटा एल जी. अँड दिस बीटा एल जी ग्रीपसाठी एल जी. सो बीटा एल जी इज इक्वल टू 8D डिवाइड बाय 3D प्लस, जर अप्लाय करायला लावला तर अप्लाय पण करता येईल आपल्याला, एल जी म्हणजे लेंथ ऑफ ग्रीप. सो एल जी ग्रेटर दॅन 5D जर का असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला बीटा एल जे काढावा लागतो, जो असतो 8 इंटू डी वेअर नॉमिनल डायमीटर ऑफ द बोल्ट. नॉमिनल डायमीटर म्हणजे शँक डाया डिवाइड बाय 3D प्लस एल जी, राईट का. सो एल जी काय असतो, लेंथ ऑफ द ग्रीप, जे की 5D पेक्षा जास्त ग्रीप लेंथ आहे ना ती वाली. सो अशा पद्धतीने आपण काढू शकणार. पण लक्षात घ्या बात, जो तुम्ही हे काढायला जातात तर 5D पेक्षा जास्त असायला पाहिजे, ही एक बात आहे. तुम्हाला जर का हा करेक्शन फॅक्टर मल्टिप्लाय करायचा आहे तर आपल्याला काय सांगितलं आहे, 5D पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे, तर तुम्ही ते फॅक्टर आणणार. पण हा जो काही फॅक्टर आहे आपला, हा फॅक्टर 8D पेक्षा कमी असायला पाहिजे. याचा अर्थ काय होतोय की BLJ जो काय आहे, हा BLJ काय असायला पाहिजे, 5D पेक्षा काय असायला पाहिजे, BLJ जास्त असायला पाहिजे. सो 5D पेक्षा BLJ जास्त असायला पाहिजे आणि जो की BLJ आहे तो आपला 8D पेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, राईट. तर तुम्हाला BLJ मल्टिप्लाय करायचा हक्क तेव्हाच आहे, कधी, जर तुमचा BLJ 5D पेक्षा जास्त आणि 8D पेक्षा कमी असेल तरच BLJ काढायचा हक्क आहे तुम्हाला. आणि तुम्ही काढला आणि काढल्यावरती जी व्हॅल्यू येणार तुमची BLGची जी काही व्हॅल्यू येते BLG, इथे BLJ का करतोय मी, हे BLG बरं का. सो व्हॉट, रिडक्शन फॅक्टर फॉर द व्हॉट, ग्रीप लेंथसाठी जे रिडक्शन फॅक्टर येतो. सो BLG आहे आपला, हा BLG कोणत्या पण हालतमध्ये जो फॅक्टर काढला ना मी आता, याच्या अगोदर पण एक फॅक्टर काढला होता, तो होता आपला BLJ, राईट का. जो तुम्ही हा BLG काढला ना, हा BLG कोणत्याही हालतमध्ये जास्त असायला नको, कोणापेक्षा, BLG पेक्षा. सो BLG जो आहे ना, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय कोणत्या तरी परीक्षेमध्ये, लक्षात घ्या, पॉईंट लक्षात घ्या. मी काय म्हणतोय, द रिडक्शन फॅक्टर फॉर द ग्रीप लेंथ डज नॉट मोर दॅन, कधीच जास्त असायला नको, कोणापेक्षा, तर लॉंग जॉईंटसाठी जो मी रिडक्शन फॅक्टर काढतो ना त्याच्यापेक्षा. आणि याची व्हॅल्यू कशामध्ये लाय होते, तर जो काही आपला रिडक्शन फॅक्टर आहे लॉंग जॉईंटसाठी त्याची व्हॅल्यू 5D आणि 8D याच्यामध्ये असेल तरच तुम्हाला काढायचा अधिकार आहे, अशा पद्धतीने आपण बोलू शकतो ती बात. ओके, एक काहीतरी चुकलं माझ्याकडून, हे काय असायला पाहिजे इथं, एल जी बीटा कसं काय, बीटा तर एकापेक्षा कमी येतो ना. LG जो आहे ना, LG लॉंग जॉईंट जो काही आपला ग्रीप लेंथ ती ग्रीप लेंथ 5D पेक्षा जास्त असायला पाहिजे, 8D पेक्षा कमी असायला पाहिजे, असं आहे ते एक्सप्रेशन. ओके, पॉईंट लक्षात आला का, की ग्रीप लेंथ जर का आपली 5D पेक्षा जास्त आणि 8D पेक्षा कमी असेल तर तुम्हाला जो काही फॅक्टर आहे रिडक्शन फॅक्टर फॉर द ग्रीप लेंथ तो अप्लाय करण्याचा हक्क आहे आणि तो तुम्ही अप्लाय करणार. पण उत्तर जेव्हा तुम्ही काढणार ते ग्रीप लेंथसाठी जो रिडक्शन फॅक्टर काढला आहे तो कोणत्या पण हालतमध्ये लॉंग जॉईंटच्या रिडक्शन फॅक्टरपेक्षा जास्त असायला नको. लक्षात आलं का रे, हो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ही बात आपल्याला लक्षात येऊन जाते. आणि लास्ट वालाचा असतो आपला आता पॅकिंग प्लेट.
मी याच्यावरती क्वेश्चन तयार करेल बरं का. तो हे सगळे व्हॅल्यू पाठ पाहिजे मला. मी क्वेश्चन याच्यावरती तयार करून टाकेल. पॅकिंग प्लेट. आता पॅकिंग प्लेटबद्दल काय दिसायला भेटतं बरं का. पॅकिंग प्लेटबद्दल तुम्ही आपण एक डायग्रामवरून समजू शकतो. जशी काय बरं का बघा. समजा एक कव्हर प्लेट आहे आपली. गंमत बघा आता गडबड काय झाली सांगतो आता गंमत. मी 2 पेन वापरून घेतो इथं. की इकडची जी एक प्लेट आहे ना, जी बट जॉईंटमध्ये मी जोडतोय, तर इकडची प्लेट जी ना एक छोटी येऊन गेली एवढी. लाल पेनाकडे ऑब्झर्व करा. कोणत्या पेनाकडे ऑब्झर्व करा? लाल पेनाकडे. आणि इकडची प्लेट जी काही आहे आपली या अशा पद्धतीने. सो 2 समोरासमोर असणाऱ्या ज्या काही प्लेटा आहेत या प्लेटांना मी जॉईंट करतोय. ओके. पण एक प्लेट जी आहे त्याची थिकनेस जी आहे ती T1 आहे, राईट का. आणि दुसरी प्लेट जी आहे त्याची थिकनेस जी आहे ना ती T2 आहे. आणि मला दिसायला भेटते की T1 जो आहे ना ती T1 ग्रेटर दॅन T2 आहे. बोला तुम्हाला इथपर्यंत कळालं का रे. 2 प्लेट आहे, एक T2 थिकनेसवाली आणि एक T1 थिकनेसवाली आणि एक T2 थिकनेसवाली. ज्या ठिकाणी दिसायला भेटते की T1 ग्रेटर दॅन T2 आहे. एवढा पॉईंट कळाला का. हो. ठीक आहे. आता पुढे काय म्हणतोय मी. आता असं हे मला सांगा, वरचं कव्हर प्लेट मी यांना जॉईन करण्यासाठी वापरू शकत नाही. असं कसं वापरता येईल बरं का. की इकडची प्लेट एवढी थिकनेस आहे आणि छोटी आहे आणि कव्हर प्लेट लावून त्याला जॉईन करा. असं जमणार नाही. असं मध्ये दोघांमध्ये गॅप नाही ठेवता येणार. मग मी काय करतो, एक प्लेट लावून देतो. आता जो ना मी पेन वापरतो, समजा मी पेन वापरतो काळ्या कलरचा काहीतरी, काळा नाही तर पिवळा कलर वापरतो बघा. आता तर मी काय करून घेतो, याच्यामध्ये एक प्लेट वापरून घेतो. तर याच्यामध्ये ही प्लेट वापरतो. ही जी काही प्लेट असते ज्याला मी डार्क करतो, ही बघा अशा पद्धतीने. ही जी प्लेट मी वापरली, जे आपली मोठी थिकनेस आणि छोटी थिकनेस यांना जॉईन करण्यासाठी मला अजून एक मध्ये प्लेट घालून द्यावं लागते. याला म्हणतात पॅकिंग प्लेट. याला काय म्हणतात? पॅकिंग प्लेट. आणि पॅकिंग प्लेटची थिकनेस असणार आहे तिला मी म्हणतो TPK. त्याला काय म्हणतो मी? TPK. मग सांगा बरं का TPK किती असेल. TPK असणार T2 मायनस T1. तो TPK किती असणार? T2 मायनस T1. बघा हा T2 आहे इकडचा, सॉरी इथं हा T1 आहे ना, T1 मायनस T2. T1 मायनस T2. सो ही थिकनेस किती आहे? T1 आहे. इकडची किती आहे? T2 आहे. तो T1 मायनस T2 जर केला तर मला थिकनेस ऑफ द प्लेट भेटून जाईल. बरोबर. हा आता गंमत बघा तुम्ही, मी काय म्हणतोय, बाकीचं तुम्ही कनेक्शन केलं याचा काही पॉईंट नाही. हे कनेक्शन आहे अशा पद्धतीने. किंवा डायग्राम जरा इज्जतीत काढण्याचा प्रयत्न करतोय बघा. हा बोल्ट आहे आपला, इथं बोल्ट आहे. समजून सांगण्यासाठी काढतोय बघा. राईट. पुन्हा राईट. तो आपल्याला बोल्ट दिसायला भेटतोय. हे अशा पद्धतीने हे बोल्ट आहे. इथं पण जो आहे ना, इथं पण मी बोल्ट इन्सर्ट करून ठेवला आहे समजा. सो दिस इज वॉट हे बोल्ट. राईट. हा बोल्ट आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर मला द्यायचं तुम्ही. इथं पण बोल्ट घातलाय मी. जो लाल पेनाने मी बोल्ट काढतोय त्या बोल्टला काय म्हणतात? टॅकिंग बोल्ट. काय म्हणतात त्याला? टॅकिंग बोल्ट. लक्षात आलं का रे बाकीचे. तो जो लाल पेनाने काढलाय मी, तो कोणता बोल्ट आहे आपला? टॅकिंग बोल्ट. तो कनेक्शनमध्ये येत नाही. आणि जो कनेक्शनमध्ये येत नाही तो टॅकिंग बोल्ट असतो. टॅकिंग बोल्ट तुम्ही काय अर्थ घेतला मला माहित नाही. टॅकिंग बोल्ट म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. हा आपला टॅकिंग बोल्ट आहे. आलं लक्षामध्ये. आता मी काय बोलतोय तुम्हाला की हा पॉईंट काय शिकायचा आपल्या पॅकिंग प्लेटचा. जी पॅकिंग प्लेट मी इन्सर्ट करून टाकली, तिची थिकनेस जर का जास्त राहिली ना, तर एक प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतो. आणि तो प्रॉब्लेम काय आहे सांगतो तुमचा. आता जो कन्सर्न साईजचा जो बोल्ट आहे आपला, हा वाला बोल्ट, जर का समजा ही जी की प्लेट तुम्ही आत घालताय, ज्याला पॅकिंग प्लेट म्हणताय, ज्याला TPK म्हणतोय आपण, ती TPK जर का समजा 6 mm पेक्षा जर का जास्त झाली, 6 mm पेक्षा पॅकिंग प्लेट जर का जास्त झाली, तर जो आपला कन्सर्न साईजचा हा जो काही बोल्ट आहे, या बोल्टमध्ये मला एक बात सांगा बरं का, जर का याची थिकनेस जर का वाढली, या प्लेटची थिकनेस जर वाढली, तर तुम्हाला दिसायला भेटेल की याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस येतील या बोल्टमध्ये. सांगा बरं का, कोण सांगेल मला याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस काय येतील. जर का समजा या आपली मध्ये इन्सर्ट केलेली जी की प्लेट आहे, ही प्लेट इन्सर्ट केलेली प्लेटची थिकनेस जर का 6 mm पेक्षा समजा जास्त साईजची थिकनेस मी देतोय मध्ये इन्सर्ट करण्यासाठी, तर बेंडिंग स्ट्रेसेस आपल्या या मेन बोल्टमध्ये येताना दिसायला भेटतात का? कोण सांगेल मला. एक परफेक्ट उत्तर पाहिजे. हा काय वाढेल? ग्रिप लेंथ वाढेल. तो ग्रिप लेंथ वाढेल म्हणू शकते. किंवा दुसरी बात काय? दुसरी बात ही आहे की जो काही आपला CG आहे, CG
आता बघा तुम्हाला माहिती आहे डबल कव्हर बट जॉईंटमध्ये सी जी काय असतो सगळ्यांचा फोर्सचा सी जी एकच असतो, पण जर थिकनेस तुम्ही वाढून टाकली ना तर सी जी जे ना फोर्सचा जो सी जी आहे तो एक राहणार नाही, थोडीशी इसेंट्रिसिटी यायला लागून जाईल आणि जर का इसेंट्रिसिटी आली तर कपल फॉर्म व्हायला लागून जाईल आणि याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस आपल्याला दिसायला भेटून जातील. पण आपण अजून करून चालतोय की आपल्या याच्यामध्ये बिलकुल पण बेंडिंग स्ट्रेस यायला नको, आपण अजून करून चालतो की आपल्या याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस यायला नको. त्यामुळे आपण काय करतो मग आता की जर का बेंडिंग स्ट्रेसेस आल्या तर शेअर कॅपॅसिटी काय होऊन जाईल बोल्टची कमी होऊन जाईल, तो शेअर कॅपॅसिटी बोल्टची काय होऊन जाईल कमी होऊन जाईल. मग आपण काय करतो अगोदर त्याची टेन जी आहे कमी करून घेणार, म्हणजे आपल्याला स्ट्रेंथ काय करावं लागते कमी करावं लागते. मग कसं कमी करावं लागते त्यासाठी हे फॅक्टर आहे बीटा पीके. हा बीटा पीके कशा पद्धतीने काढतो आपण, सो बीटा पीके कशा पद्धतीने काढतो लक्षात घ्या बरं का. आता बीटा पीके कशा पद्धतीने काढतो आपण तो समजून घेऊया. कधी बरं का जेव्हा टीपीके मी सांगितलं अगोदर टीपीके 6 mm पेक्षा जर का जास्त झाला तर तुम्हाला एक रिडक्शन फॅक्टर मल्टिप्लाय करावा लागतो. जे तुम्ही नॉमिनल शेअर आपल्याला माहिती आहे ना की आपली जी नॉमिनल शेअरची ताकद जी बोल्टची ती कॉम्प्रोमाइज होत जाते. कशामुळे, एकतर लार्ज जॉईंट लेंथ झाली, एकतर लार्ज ग्रिप लेंथ झाली आणि तिसरं म्हणजे काय लार्ज थिकनेस ऑफ द वॉड, थिकनेस जी काय आहे ना 6 mm पेक्षा जास्त आहे कशाची पॅकिंग प्लेटची. तो कसं काढतो मी 1 मायनस 0.0125 टीपीके अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो. मी याच्यावरती उदाहरणं पण तयार केली होती, तुम्ही ज्याला वाटत असेल तो उदाहरण पण सॉल्व्ह करू शकतो. बघा बरं काय अप्लाय करा, क्वेश्चन देतो पटकन सॉल्व्ह करा. द प्लेट हॅव्हिंग थिकनेस 12 mm and 5 mm. So the plate having thickness 12 mm and 5 mm are joined with butt joint. What is correction factor for packing plate. त्याला उत्तर पटकन चला. द प्लेट हॅव्हिंग थिकनेस 12 mm and 5 mm आर जॉईंट बाय द बट जॉईंट. सो व्हॉट इज दी, काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, उत्तर द्या मला. कॅल्क्युलेटर वापरा वाटलंच तर. पहिले मला सांगा पॅकिंग प्लेटची थिकनेस किती आहे. पॅकिंग प्लेटची थिकनेस किती आहे रे सरला, किती 7 mm. मग आता 7 mm आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर का पॅकिंग प्लेटची लेंथ जर 12 - 5 केलं 6 mm पेक्षा जास्त असेल म्हणजे नक्कीच आपल्याला अप्लाय करायचा हक्क आहे. पण 6 mm पेक्षा जर का कमी असली पॅकिंग प्लेट तर बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप झाले नसतात आणि तुम्हाला हा अप्लाय करायची काही गरज नाही. मग तुम्ही क्वेश्चन त्याचं बनवून टाकत जा, ठीक आहे. मग आता जास्त झालं मग टीपीके किती आला आता 7 mm. मग झालं मग आता 1 - 0.0125 × 7 राईट का × 7 mm. मग अशा पण तुम्हाला तो काय दिसायला भेटेल, तो फॅक्टर तुम्हाला काढता येईल. ओके, असंच आपले क्वेश्चन बनवून घ्यायचे त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. तो येईपर्यंत काय आलं बरं का. सो दिस इज अबाउट द व्हॉट, ही काढली मी डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शेअर. तो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शेअर मी कशा पद्धतीने काढली एकदा पुन्हा इथं रिकॉल करून सांगतो, बाकीच्या मधल्या गोष्टी सांगत नाही, तुम्ही समजू शकतात. पहिली बात मी तुम्हाला सांगितली की मी काढली व्ही डी डिझाईन VDSB design shear strength of the bolt can be calculated by using VNSB divided by gamma m. पण मला कळालं की VNSB जो आहे तो काढण्यासाठी आपल्याला स्ट्रेस इंटू एरिया करावा लागतो FUB डिवाइड बाय √3 राईट इंटू एरिया काय असतो NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB राईट. आणि यांना आपल्याला काय करावं लागतं फॅक्टर मल्टिप्लाय करावं लागतात बीटा LG इंटू बीटा पीके राईट का. हे फॅक्टर मल्टिप्लाय करून आपण VDS काढून टाकतो आणि गॅमा MB आपल्याला माहिती आहे. सो देअर फॉर फायनली एक्सप्रेशन कसं लिहून टाकतो मी VDSB इज इक्वल टू FUB अपॉन √3 इंटू 125 आणि हा पुरा फॅक्टर इकडचा एरियाचा इंटू जे काही असतील ते फॅक्टर मल्टिप्लाय करून तुम्ही हे कॅल्क्युलेट करून टाकतात. पहिले मला सांगा इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का.